विद्यार्थी मित्रांनो, नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती 2023 तर याच्यामध्ये सांगली हा जो जिल्हा आहे तर सांगली जिल्ह्यामध्ये सांगली जिल्हा परिषदचा रिझल्ट या ठिकाणी लागलेला आहे। तर याच्यामध्ये जे पद होतं ते ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ, ज्याला आपण हेल्थ वर्कर फिमेल असं म्हणतो, या पदाचा निकाल या ठिकाणी जाहीर झालेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी लिस्ट आहे तर या लिस्टमध्ये एकूण किती विद्यार्थ्यांनीचा समाविष्ट आहे आपण ते पाहूया। तर याच्यामध्ये बघा, एकूण जवळजवळ 252 विद्यार्थ्यांचा या ठिकाणी समावेश या लिस्टमध्ये आहे। तर 252 विद्यार्थिनींचा यामध्ये समावेश आहे। तर सांगली जिल्हा परिषदमध्ये 252पेक्षा जास्त जागा होत्या, त्यामुळे या लिस्टमध्ये असणाऱ्या सर्व विद्यार्थिनींचे या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये जसं सांगितलेलं होतं, मिनिमम क्वालिफाईंग मार्क जे 45% आहेत, म्हणजे 200 पैकी जवळपास 90 मार्क आहेत। तर जेवढे मार्क पडतील त्या विद्यार्थ्यांचं लिस्टमध्ये समावेश होईल। परंतु याच्यामध्ये एक गोष्ट अशी झालेली आहे की जेवढे मिनिमम क्वालिफाईंग मार्क आहेत 90, तर हे 90 मार्क कमी विद्यार्थ्यांना मिळाले आहेत। म्हणजे जेवढ्या काही रिक्त व्हॅकन्सी होत्या त्या रिक्त व्हॅकन्सीपेक्षा कमी विद्यार्थ्यांना या ठिकाणी 90 मार्क मिळाले आहेत। समजा 500 व्हॅकन्सी जर समजा ANMच्या रिक्त असतील तर त्याच्यापैकी फक्त 300, 250, 350 अशा विद्यार्थ्यांना 90 मार्क म्हणजेच मिनिमम क्वालिफाईंग मार्क मिळालेले आहेत। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं मिनिमम क्वालिफाईंग मार्क क्रॉस केलेले आहेत किंवा ज्या विद्यार्थिनींना 90 मार्क फक्त मिळालेले आहेत, अशा सर्व विद्यार्थिनींचं किंवा लिस्टमध्ये ज्या विद्यार्थिनीचं नाव आहे अशा सर्व विद्यार्थिनींचं सिलेक्शन होणार आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, अशा सर्व विद्यार्थिनींना कॉंग्रॅच्युलेशन। आणि बरेच विद्यार्थी आहेत ज्यांना चांगले मार्क मिळाले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, सांगली या जिल्हा परिषदेमध्ये जी टॉपर विद्यार्थिनी आहे तर या टॉपर विद्यार्थिनींना मार्क मिळालेले आहेत ती 142 मार्क मिळाले आहेत। त्याच्यानंतर 140, 136 असे गुणानुक्रमाने मार्क मिळालेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच अपडेट द्यायची होती। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा, आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट त्यांना भेटत राहतील। सोबत आपण कोणत्या जिल्हा परिषदेमध्ये आरोग्यसेविका या पदासाठी अर्ज केलेला होता आणि आपल्याला किती मार्क पडू शकतात आणि आपली कॅटेगरी कोणती होती हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।